तर 4 कुठल्या अशा रिस्क आहेत की ज्याला आपण अवॉइड करायला पाहिजे असं तुमचं मत आहे? 4 फायनान्शियल रिस्क जे मेजर आहे ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलला फेस करावे लागतात. नंबर 1 कॅपिटल लॉस रिस्क. ही फार महत्वाची रिस्क आहे. या रिस्क मध्ये काय होतं की तुम्ही जे तुमचे कष्टाने कमवलेले पैसे आहे त्याला कॅपिटल आहे, मुद्दल, ही इन्व्हेस्ट केल्यानंतर जर प्रॉपर त्याला अलोकेशन नाही केलं तर ती तुम्ही लूज करणार. दुसरी रिस्क आहे ज्याला आपण म्हणतो व्होलॅटिलिटी रिस्क. व्होलॅटिलिटी रिस्क म्हणजे फ्लक्च्युएट असलेल्या ऍसेट क्लासमध्ये अति प्रमाणामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू. जसं स्टॉक मार्केट म्हणा किंवा तुम्ही रिअल इस्टेट मार्केट म्हणू शकता. अति प्रमाणामध्ये एकाच टाईपच्या ऍसेट क्लासमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर व्होलॅटिलिटी रिस्कचा फटका बसेल तुम्हाला. तिसरी रिस्क इन्फ्लेशन रिस्क. इन्फ्लेशन रिस्क काय आहे की महागाईचा दर. आज तुम्ही या गोष्टीचा विचार करा की सर्वसामान्य व्यक्तीला ज्या आज गोष्टी विकत घेतात त्या गोष्टी पुढच्या 20 वर्षानंतर 8% इन्फ्लेशननी 5 पटीने वाढतील. म्हणजे 50,000चा खर्च 2.5 लाख. तर इन्फ्लेशन रिस्कचा लोक इन्व्हेस्टमेंट करताना बिलकुल विचार नाही करत. चौथी महत्वाची रिस्क आहे लॉन्जिव्हिटी रिस्क. लॉन्जिव्हिटी रिस्क म्हणजे आज तुम्ही बघाल सर्वसामान्य व्यक्ती मेट्रो सिटीमध्ये त्यांना रिटायर कधी व्हायचं विचारलं तर ते म्हणतील की वयाच्या 45-50 वर्ष. 50 वर्षी व्यक्ती जी रिटायर होणार आहे ती पुढचे 30 वर्ष जगणार आहे. 30 वर्ष नोकरी करणार, 30 वर्ष रिटायरमेंट मध्ये राहणार. म्हणजे 60 वर्षाचं प्लॅनिंग करायचंय आणि मी 30 वर्ष जगताना म्हणजे लॉन्जिव्हिटी त्याची जर बघितली तर तेवढे पैसे तर त्याच्याकडे पुरायला पाहिजे. त्या 4 रिस्कला जो प्रॉपर प्लॅन करतो ना ती व्यक्ती 100% मिलियनेअर बनते.